महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या 2 दिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण विभागाकडून खेळताना सोलापूरच्या 2 उदयोन्मुख खेळाडूंनी आपल्या अष्टपैलू खेळाने क्रिकेटच्या मैदानावर सोलापूरचा डंका वाजवला. मेट्रो संघाविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पृथ्वीराज कनसे याने ठोकलेले शानदार शतक आणि गोलंदाज अनुज वाल्मिकी याने घेतलेले 7 बळी यांच्या जोरावर दक्षिण विभागाने वर्चस्व प्रस्थापित केले. मैदानावर उतरल्यापासूनच कणसे याने मेट्रो संघाच्या गोलंदाजाचा समाचार घेण्यास सुरुवात केली. संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख संगम साधत त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. आपल्या खेळीत त्याने अनेक प्रेक्षणीय फटके मारत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकी खेळीमुळे दक्षिण विभागाला मोठी धावसंख्या उभारता आली. कणसेच्या फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्ये अनुज वाल्मिकीने आपली जादू दाखवली. आपल्या धारदार आणि अचूक टप्प्यावरील गोलंदाजीने त्याने मेट्रो संघाच्या फलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले. अनुजने एकामागून एक तब्बल 7 गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. त्याच्या या भेदक स्पेलमुळे मेट्रो संघाचा डाव स्वस्तात आटोपला.